तालुक्यातल्या उदय प्राथमिक विद्यालयात 80 विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन खिचडीतून विषबाधा, विद्यार्थ्यांना चक्कर आणि उलट्यांचा त्रास, उपचार सुरू। सिंधुदुर्गमधल्या केर गावात माकड तापाचं संकट, आतापर्यंत 4 रुग्ण दगावले, कर्नाटकातून लस आणून उपचाराचे प्रयत्न। मुरुडमधल्या अपघातानंतरही गुहागरचा समुद्र किनारा असुरक्षितच, किनाऱ्यावर जीवरक्षकही नाही। शाळा विद्यार्थ्यांच्या अंगावर टाकून उस्मानाबादचे शिक्षक राज्यस्तरीय अधिवेशनासाठी नवी मुंबईत, विद्यार्थी शिकवतायत इतर विद्यार्थ्यांना। 5वी आणि 7वीत शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना रेक्टरची बेदम मारहाण, आंबेजोगाईतल्या गुरु वसतिगृहातला प्रकार। देशातलं पहिलं भूकंप संशोधन केंद्र सुरू होणार कराडमध्ये, कोयनानगर परिसरात येणाऱ्या भूकंपाची मिळणार आगामी सूचना, प्रकल्पाचा खर्च 450 कोटी। आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात किरणोत्सव, लाखो भाविकांची गर्दी। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवात करतोय लातूरच्या बातमीपासून। लातूरमध्ये एक भयानक घटना घडलेली आहे। लातूरमधल्या उदगीर तालुक्यातल्या उदय प्राथमिक विद्यालयामध्ये 80 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। माध्यान्ह भोजन असणाऱ्या माध्यान्ह भोजन जे दिले जातं त्या खिचडीतून ही विषबाधा झाली आहे। खिचडी खाल्ल्यानंतर या विद्यार्थ्यांना चक्कर आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि त्यामुळे विषबाधा झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं। उदगीरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या 80 मुलांवर उपचार 80 मुलांना दाखल करण्यात आलं होतं। त्यापैकी 14 विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। माध्यान्ह भोजनाबद्दल वारंवार तक्रारी येत आहेत, पण काही ठिकाणी हे प्रकार सुद्धा घडलेले आहेत की याच्यातून खिचडी खाल्ल्यानंतर मुलांना विषबाधा झाली आहे, उलट्या सुरू होतात, मळजुलाब असे प्रकार सुरू होत आहेत। आणि लातूरमधला सुद्धा हा उदगीरचा हा प्रकार उघडकीला आलेला आहे। आपल्यासोबत आहे नितीन बनसोडे, आमचे प्रतिनिधी। नितीन, आत्ताची काय परिस्थिती आहे? विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? कोणाची प्रकृती गंभीर नाहीये ना? लातूर मधल्या उदगीर तालुक्यातली आज दुपारची घटना आहे। या उदय प्राथमिक विद्यालयामध्ये जवळपास 80 विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणामध्ये खिचडी खाल्ली होती। त्यानंतर शाळा सुटण्याच्या वेळी काही विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला, पण तोपर्यंत शाळा सुटली होती आणि विद्यार्थी अर्ध्याच्या वर विद्यार्थी शाळेबाहेर पडले होते। ज्यावेळी शाळा प्रशासनाच्या लक्षात हा विषय आला, त्यावेळी शाळा प्रशासनानं लगेचच विद्यार्थ्यांना दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये न्यायला सुरुवात केली आणि जे काही विद्यार्थी आहेत शाळेमधले त्यांना पहिल्यांदा ऍडमिट केलं आणि त्यानंतर बाकी इतर विद्यार्थ्यांचा शोध घेऊन किंवा इतर विद्यार्थ्यांच्या घराकडे जाऊन बाकीच्या विद्यार्थ्यांना तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं जात होतं। शाळा प्रशासनानं ही कारवाई केली, त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना नेलं जात होतं आणि अजूनही बरेच विद्यार्थी असे आहेत की जे घरी पोहोचलेले आहेत आणि त्यांनाही काही प्रमाणात त्रास होतोय, काही विद्यार्थ्यांना त्रास होत पण नाहीये। तरी सुद्धा खबरदारी म्हणून सगळ्याच विद्यार्थ्यांना तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं जातंय आणि सध्या जे काही विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय। कसलाही धोका या विद्यार्थ्यांना नसल्याचं सांगण्यात येते। धन्यवाद नितीन या सगळ्या माहितीबद्दल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे विद्यार्थी आता धोक्याच्या बाहेर आहेत। यानंतरची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सिंधुदुर्गमधली। कर्नाटक आणि गोव्यापाठोपाठ आता महाराष्ट्रात सुद्धा पहिल्यांदाच कॅसनूर फॉरेस्ट डिसीज अर्थात माकड तापानं धडक दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या केर गावामध्ये माकड तापाचे रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या टोकाशी असलेल्या या गावातल्या प्रत्येक घरात माकडताप नावाच्या एका विचित्र तापाची भीती पसरली आहे। कॅसनूर फॉरेस्ट डिसीज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आजाराचे 19 रुग्ण या केर गावात आढळले असून त्यापैकी एका रुग्णाचा या केएफडीने बळीही गेलेला आहे आणि त्यामुळे हा राज्यात पहिल्यांदाच शिरकाव केलेल्या या केएफडीच्या भीतीमुळे इथल्या गावामध्ये तर भीती आहेच, परंतु राज्याच्या आरोग्य यंत्रणेलाही हे एक मोठं आव्हान आहे। असे फोडतात तसे जायला लागले आणि जेवणाचा वगैरे कंटाळ। प्रिया देसाईंना साधं बोलण्याचीही ताकद आता उरली नाहीये। 20 दिवस झाले तरी माकड तापाच्या आजारातून त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही। त्या गावापासून जवळच असलेल्या
भेडशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दर 2-3 दिवसांनी तापाचे रुग्ण दाखल होत आहेत। चेक करायला आलो इथं भेडशीवर, चेक केलं आणि तिथं फक्त अर्धा तास बसलो आणि मला चक्कर आल्यानंतर मी इथं भेडशीवर आलो, तो जामच झालो। या गावातल्या उमेश देसाई या तरुणाचा या तापानं बळी गेल्यामुळे 2 कोवळ्या मुलींचं छत्र हरपलंय। तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 19 जणांना या आजाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। आतापर्यंत केर आणि आसपासच्या गावात 3 मेलेली माकडं आढळून आली आहेत। एक नजर टाकूया, KFD म्हणजेच माकड ताप हा आजार नेमका काय आहे। भारतात सर्वप्रथम 1957 साली कर्नाटकच्या कॅसनूर जंगलानजीकच्या वस्तीत हा आजार आढळून आला। कर्नाटकच्या 5 जिल्ह्यात 400 ते 500 जणांना या तापानं ग्रासलं होतं। बाधित किंवा मृत माकडांच्या अंगावर असलेलं गोचीड माणसाला चावल्यास हा आजार फैलावतो। त्याची प्राथमिक लक्षणं म्हणजे अचानक थंडी, ताप आणि तीव्र डोकेदुखी। 2012 मध्ये कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात या तापाचे 292 रुग्ण आढळले। गेल्या वर्षी गोव्यातल्या वाळपई तालुक्यातल्या 4 जणांचा कॅसनूर फॉरेस्ट डिसीजमुळे मृत्यू झाला। या आजारात मृत्यूचं प्रमाण 5% आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच सिंधुदुर्गात हा आजार आढळलाय। तामिळनाडू आणि केरळमधल्या काही भागातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत। राज्याच्या आरोग्य यंत्रणेला याचा काहीच अनुभव नसल्यामुळे सिंधुदुर्गातल्या वैद्यकीय तज्ज्ञांना या आजाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कर्नाटकच्या वैद्यकीय तज्ज्ञांचं पथक सिंधुदुर्गात दाखल झालंय। पर्सनल प्रोटेक्टिव्ह मेजर जे कर्नाटक वापरत आहे DMP ऑइल, तर ते ऑइल तातडीनं घेण्याविषयी त्यांच्या सूचना आहेत। 10 किलोमीटर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा DMP ऑइल देण्याच्या त्या संदर्भातली कार्यवाही आम्ही करतोय। आवश्यकतेप्रसंगी कर्नाटककडून आपण DMP ऑइल खरेदी करू। 4 जानेवारीला या केर गावामध्ये तापाची लागण झाली आणि 13 जानेवारीपासून याच गावातल्या फटीराव देसाईंच्या या घराबाहेरच्या अंगणात ही अशी OPD सुरू करण्यात आलेली आहे आणि जोपर्यंत या KFDचं या गावातून पूर्णपणे निर्मूलन होत नाही तोपर्यंत ही OPD अशीच सुरू राहणार आहे। आरोग्य विभागानं संपूर्ण गावात गोचीड निर्मूलनासाठी कीटकनाशक फवारणीही सुरू केली आहे। मात्र नव्यानंच दाखल झालेल्या या संकटाचा सामना करण्याकरता आरोग्य यंत्रणा वेगानं सक्षम झाली नाही तर हे संकट अधिक गंभीर होण्याचा धोका आहे। जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी। आणि ज्या केर गावामध्ये हे रुग्ण आढळलेले आहेत त्या गावकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। या गावातल्या लोकांना पहिल्यांदाच कळलं की हा ताप KFDचा आहे। तोपर्यंत KFD किंवा माकड ताप हे काय आहे त्यांना काही माहिती नव्हतं आणि त्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थाने 13 जानेवारी नंतर ही सगळी जागृती सुरू झाली। 13 तारीखला जेव्हा आमच्या लक्षात आलं की एक वेगळ्याच पद्धतीची तापसर या ठिकाणी आलेली आहे, मग आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी साळेसाहेब यांच्याशी संपर्क साधला आणि सकाळी 11 वाजता त्यांना फोन केल्यानंतर त्यांची पूर्ण टीम 3 वाजता आमच्या गावामध्ये दाखल झाली। 8 वाजता त्या ठिकाणी झाल्यामुळे त्यांना गोवा मेडिकल कॉलेज आणि आजिलो हॉस्पिटल म्हापसा या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि तेव्हा त्या ठिकाणी जे निदान झालं ते KFD तापाचं निदान झालं। तोपर्यंत आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा तापसरीला निदान होत नव्हते। एक 4-5 दिवस त्या गोष्टीमध्ये आमचे गेलेत। लस उपलब्ध आहे का, असेल तर ती कधी मिळते, काय परिस्थिती आहे औषधांची? आज सकाळी आम्ही वाळपईला जाऊन आलेलो आहे। त्या ठिकाणी लसीची माहिती घेतली तर ती KFD नावाची जी लस आहे ती कर्नाटक मधून मागवली जाते। मात्र ती महिनाभर अगोदर ती मागवावी लागते कारण त्याची प्रोसेस ही जवळपास 1 ते 1.5 महिना लागतो। त्याच्यानंतर ती 4-5 टप्प्यात दिली जाते आणि आजची जी आमच्या गावची जी पोझिशन आहे ती बघितली तर खरोखर भीतीदायक एक प्रकारचं चित्र आहे। खरोखर तुम्हाला सांगतो आणि तुमच्या या चॅनलचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की महाराष्ट्रातला पहिला शिरकाव तुम्ही या ठिकाणी प्रकाशझोतात आणताय, तुमच्या माध्यमातून त्याला आवाज देताय। तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून एक आमची माफक अपेक्षा आहे की आरोग्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे, पालकमंत्र्यांनी म्हणावं तसं लक्ष दिलं पाहिजे। गावात तुमच्या कधी माकडा बघलेलात कधी किंवा माकडामुळे ताप होता असा कधी तुम्ही बघलेलात आतापर्यंत? नाही, आतापर्यंत कधी माकड ताप हा आम्ही ऐकलेलाच नाही। आम्ही जंगलामध्येच राहणारी माणसं आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, केर, सिंधुदुर्ग। मुरुडमध्ये काल एक मोठा अपघात झाला। यामध्ये 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालेला आहे। पण हा अपघात झाल्यानंतर इतर किनाऱ्यांवर काय परिस्थिती आहे ते जेव्हा आम्ही बघितले तेव्हा गुहागरची ही परिस्थिती सगळी समोर आली। गुहागर किनारपट्टीला खरं तर
45 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलाय. पर्यटकांना हा किनारा भुरळ पाडतो, पण हा किनारा दिवसेंदिवस असुरक्षितच होतोय आणि यातूनच पर्यटकांचा प्रश्न, सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आलाय. 2015 मध्ये एकाच परिवारातले 5 जण इथे बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत 45हून जास्त पर्यटक गुहागर समुद्रात बुडालेत. हा किनारा असुरक्षित बनतोय आणि याबद्दलच गुहागर किनारपट्टीवर जेव्हा सहली येतात किंवा विद्यार्थी येतात, या सहलीच्या मुलांना पाण्यात खोलात न उतरण्याचा सल्ला स्थानिक देतात, पण त्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. ही मुलं खोल समुद्रात उतरतात आणि मृत्यूच्या घटना घडतात. याबद्दलच जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून. गुहागर तालुक्यामधल्या समुद्र किनारपट्टीवरती मी उभा आहे. काल मुरुडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. इथं काही जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी बुडून मृत्युमुखी पडलेले आहेत. असं असताना देखील गुहागर किनारपट्टीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही. आपण पाहू शकताय की हा शांत दिसणारा समुद्र आहे. हा गुहागरचा किनारा आहे. या किनाऱ्याची भुरळ जी आहे ही पर्यटकांना पडत असते आणि या देखाव्याला पाहण्यासाठी, या निसर्गाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यातले, परराज्यातले पर्यटक येत असतात आणि त्यांना जो पोहण्याचा मोह आहे हा आवरत नाही. सुरुवातीला काही अंतरावर असणारे पर्यटक थोड्या वेळानंतर पाण्यामध्ये जातात, पाण्यामध्ये मौजमस्ती करतात आणि येणाऱ्या लाटेमध्ये अशाच ठिकाणी पर्यटकांना लाट घेऊन जाते आणि पर्यटक मृत्युमुखी पडण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असले तरी देखील गुहागर किनारपट्टीवरती अद्यापही एकही या ठिकाणी गार्ड नाही आहे. सुरक्षाचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही इथं उपाययोजना नाही आहे. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे हा गुहागरमध्ये ऐरणीवरती येताना दिसतोय. कृष्णकांत सळगावकर, IBN लोकमत, गुहागर. ह्या 10-12 वर्षात भरपूर पर्यटक यायला लागले. त्याचबरोबर मोठ्या मोठ्या सहलीसुद्धा येतात इथे आणि सहली असते त्या सरांना आम्ही सांगत असतो की इथं म्हणजे अपघाती वगैरे म्हणजे होतं, इथे सगळं मृत्यू होतो. तरी ही जबाबदारी कोणाची असते? आता सहल आल्यानंतर सरांची जबाबदारी असते. त्या सरांनी त्याच्यावर देखभाल करायला पाहिजे. आम्ही सुद्धा सांगून की आता भरती ओटी आहे, रुद्रावतार समुद्राने घेतलेला आहे, आतमध्ये जाऊ नका. हे स्वतः मी अगदी ह्यानी सांगतो की इथं भरपूर जणांना मी सांगितलेलं आहे की आता जाऊ नका, रुद्रावतार घेतलेला आहे समुद्राने. ह्याच्यातला काय त्यांना काय अनुभव नसतो, तरी आम्ही ग्रामस्थांना ह्याच्यातला अनुभव आहे, तरी कोणी जुमानत नाही, काय नाही. आपलाच मार्ग पुढे जाऊन ते मृत्यूला ओढवलं जातं. ते यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. शाळा विद्यार्थ्यांच्या अंगावर टाकून उस्मानाबादचे शिक्षक राज्यस्तरीय अधिवेशनासाठी नवी मुंबईत. विद्यार्थी शिकवतायत इतर विद्यार्थ्यांना. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचं 35वे राज्यस्तरीय अधिवेशन नवी मुंबईच्या ऐरोली इथे 5 आणि 6 फेब्रुवारीला होणार आहे. अधिवेशनाला अजून 3-4 दिवस आहेत, पण उस्मानाबादचे शिक्षक मात्र आत्तापासूनच 7 दिवसांच्या रजेवर गेलेत आणि ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या जीवावर शाळा टाकून. जिल्ह्यातून 3000 शिक्षक अधिवेशनासाठी नवी मुंबईला येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडणार असला तरी त्याची त्यांना पर्वा नसल्याचं दिसतंय. या जिल्ह्यात काही शाळेमध्ये एकूण 8 शिक्षक आहेत आणि त्यातले 7 शिक्षक हे अधिवेशनासाठी जात आहेत. 3 वर्षातून एकदा असलेल्या या अधिवेशनासाठी शिक्षकांना विशेष रजा दिली जाते आणि म्हणून शिक्षक शाळा सोडून 7 दिवस रजा टाकून गेलेत. काही शाळांमध्ये तर विद्यार्थीच वर्गांमध्ये शिकवतायत असंही चित्र पाहायला मिळतंय. शिक्षक सध्या अधिवेशनला गेले, 2 शिक्षकावर 7-8 वर्ग शिकवतात. काय सगळं म्हणजे काहीच उपयोगाचं नाही. सगळ्या कालवा लेकराचं त्याचं किती नुकसान झालं विद्यार्थ्याचं कोण भरून काढणार? एकतर सुट्ट्या इतक्या भरपूर आहेत, ह्यांना शासकीय बाकीचं कामं असतं, त्याच्यामुळे काय बोलायला गेलं तर ते म्हणतात हे आम्हाला ते काम आहे, ते आम्हाला काम आहे. सध्या विद्यार्थ्याचं फार नुकसान झालेलं आहे. हे जर सरकार तर काय गंभीरपणे विचारच करत नाही किंवा त्याची उपाययोजना कशी आहे काय काहीच नाही आहे. 7 दिवसाच्या अधिवेशनाला गेल्यामुळे आम्ही इथं शिकवायला आलो. तुम्ही शिकवता आणि तुमचं शिक्षण आता अधिवेशनाला गेल्यामुळे आम्हाला इथं पाठवलं आणि जे वर्गात बसतात त्यांना अभ्यास. तुमचा अभ्यास आता काय करायचा? बुडला. शाळेमध्ये एकूण 11 शिक्षक आहेत सध्या. त्यापैकी 2 शिक्षक शाळेवर आहेत माझ्यासहित आणि 8 जण मुंबईला अधिवेशनासाठी गेलेले आहेत. कव्हर होते का सर एवढे वर्ग? आता गटकार्य देऊन कव्हर करावं लागते. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत.
कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये आज किरणोत्सव झाला, पण किरणांनी आज सुद्धा फक्त देवीच्या चरणांनाच स्पर्श केला आहे। किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुद्धा सूर्यकिरणांनी श्री अंबाबाईचा चरण स्पर्श केला होता। काल दुसरा दिवस होता किरणोत्सवाचा आणि त्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यामुळे हा किरणोत्सवच झाला नाही। अंबाबाई मंदिरात दरवर्षी 2 वेळेला किरणोत्सव होतो, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आणि 8 ते 10 नोव्हेंबर या कालावधीतच हा किरणोत्सव होतो। अंबाबाई मंदिराच्या वास्तुकलेतल्या वैशिष्ट्यांमुळे हा किरणोत्सव इथे होतो आणि सूर्य मावळतीला जाताना किरण मंदिरात प्रवेश करतात आणि अंबाबाई मंदिर या किरणांनी उजळून निघतं। किरणोत्सव झाल्यानंतर मंदिरात देवीची आरतीही करण्यात आली। यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।